6 डिसेंबर भारतीय इतिहासातील एक मौन दिवस. पण या शांततेतही घुमत राहतात विचार, क्रांती आणि मानवतेचा संदेश. आज आपण नतमस्तक होतो त्या महामानवापुढे ज्यांनी लाखो कोटींना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. भारतीय संविधानाचे शिल्पकार, सामाजिक न्यायाचे प्रणेते आणि समतेच्या संघर्षाचे अक्षयदीप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्ञानासाठी जिद्द आणि जिद्दीनेच घडलेले राष्ट्र निर्माते. अगदी शाळेपासून तर लंडनमध्ये बार ॲटलॉ आणि DSc अशा एकंदरीत 32 डिग्र्या घेतलेले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त शिक्षण नाही, ही आहे बाबासाहेबांची जग बदलणारी ज्ञानयात्रा. बाबासाहेबांची राष्ट्रभावना म्हणजे समतेवर उभा भारत, न्यायावर चालणारा भारत आणि प्रत्येक नागरिकाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारा भारत. त्यांच्यासाठी राष्ट्र म्हणजे जमीन नाही, राष्ट्र म्हणजे लोक, आणि लोकांचा सन्मान जपला तरच राष्ट्र महान होते, हा त्यांचा अढळ विश्वास. प्रत्येकाला समान अधिकार, न्याय आणि स्वातंत्र्य मिळावे यासाठी भारतीय संविधानाची रचना त्यांनी केली. समाजातील भेदभाव संपवण्यासाठी कठोर लढा व कायदे तयार केले. अस्पृश्यता निर्मूलन, गरीब, वंचित आणि सर्वसामान्य लोकांना शिक्षण मिळावे यासाठी अखंड प्रयत्न करून शिक्षणाचा प्रसार केला. कामगारांसाठी कामाचे तास, सुट्ट्या, वेतन व सुरक्षा यासारख्या हक्काची व्यवस्था केली. महिलांना घटस्फोट, वारसा यासारखे मूलभूत अधिकार मिळवून देण्याचा स्त्री पुरुष समानता कायदा निर्माण केला. शेतकरी व गरिबांच्या विकासासाठी अर्थशास्त्रीय धोरणे, जलनीती, कृषी सुधारणा, आर्थिक सुधारणा केल्या. दलित, मागास, वंचित समाजाच्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी आवाज उठविला, म्हणजेच राजकीय हक्क दिले. ज्या धर्मात समता, बंधुत्व आणि न्याय आहे, जातीवाद, अस्पृश्यता आणि सामाजिक अन्यायापासून मुक्तता आहे, तर्क, विचार, नैतिकता आणि मानवी मूल्यांवर आधारित असलेला धर्म, मानवी सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारा धर्म आणि समाजाला एकत्र आणणारा, शांतता देणारा आणि विकास घडवणारा मार्ग म्हणून त्यांनी बुद्ध धम्माची 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे दीक्षा घेतली. प्रकृती अतिशय वाईट असताना देखील बुद्ध आणि त्यांचा धम्म, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे सर्वात महत्त्वाचा ग्रंथापैकी एक शेवटचा ग्रंथ लिहिला. बुद्धाचा जीवनमार्ग, विचार, समतेची तत्वे, सामाजिक न्याय आणि नैतिकता याचे आधुनिक व तर्कशुद्ध विश्लेषण या ग्रंथात आहे. त्यांनी बौद्ध धम्माचे विज्ञान, मानवता आणि सामाजिक परिवर्तन या दृष्टिकोनातून स्पष्टीकरण केले. हा ग्रंथ 1957 मध्ये त्यांच्या निधनानंतर प्रकाशित करण्यात आला. 4 डिसेंबर 1956 बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे अंतिम शुद्ध लेखन जवळजवळ पूर्ण झाले होते. प्रकृती खूपच कमजोर, डायबिटीस, हृदयविकार, थकवा वाढलेला. 5 डिसेंबर 1956 दिवस शांततेत गेला. अत्यंत थकलेले असूनही काही लेखन सुधारणा केली. डोळ्यांची आणि शरीराची अवस्था खूपच खालावत चालली होती. रात्री उशिरापर्यंत अभ्यास आणि नोट्स वाचन केलं. 6 डिसेंबर 1956 पहाटेपूर्वी बाबासाहेब झोपेतच शांतपणे निर्माण पावले. दिल्लीतील अलीपूर रोड येथील निवासस्थानी, कारण दीर्घकालीन आजारपणामुळे हृदयक्रिया बंद पडली. बाबासाहेबांच्या निधनाची बातमी समजताच देशभरात प्रचंड दुःख पसरले. लाखो लोकांना जणू आपला मार्गदर्शक, आधारस्तंभ हरवल्याची भावना झाली. आता आपल्याला कोण लढून न्याय मिळवून देणार, असा सार्वत्रिक प्रश्न समाजात उद्भवला. वंचित, गरीब, शोषित समाजामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली. मुंबईत चैत्यभूमीवर लोकांचा न थांबणारा हजारो नव्हे तर लाखो लोकांनी अश्रुपूर्ण नजरेने अंतिम दर्शन घेतलं. संपूर्ण परिसर शोक, शांतता आणि भावनेने भरून गेला. समाज, संघटना आणि अनुयायी यांच्यात पुढील नेतृत्वाबाबत संभ्रम निर्माण झाला. अनेकांना बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाची सवय होती, यामुळे निर्णय घेण्यात अडचणी. महाराष्ट्र, बिहार, UP, मध्य प्रदेश आदी राज्यात लोक स्वयंस्फूर्तीने एकत्र आले. रेल्वे, रस्ते यावर लोकांनी गर्दी. एक न्यायशास्त्रज्ञ, अर्थतज्ञ, संविधान निर्माता आणि समाज सुधारक हरवला, ही पोकळी जाणवू लागली. अशा या महामानवास कोटी कोटी प्रणाम.